बोलतो मी झाल्यावर बोलतो सुधाकर बडगुजर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याच्या साठी पोहोचले आहेत. एक पाऊल टाकलं की ते भाजपात पोहोचतील, इतके जवळ आत्ता भाजपाच्या ते आहेत. हेच बडगुजर भाजपात येणार का असं विचारलं असता पक्षाच्या नेतृत्वानं मात्र थोड्या वेळापूर्वी कानावर हात ठेवले होते. आणि आता या क्षणाला आपल्याला जी दृश्य दिसतात ती सुधाकर बडगुजर यांची मुंबईतल्या भारतीय जनता पार्टीच्या राज्य मुख्यालयातली आहेत. सुधाकर बडगुजर यांनी उद्धव गटाला जय महाराष्ट्र केलाय आणि ते भारतीय जनता पार्टीत निघालेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ तुम्हाला बबनराव घोलपही दिसत आहेत. बबनराव घोलप हे मनोहर जोशींच्या सरकारमध्ये मंत्री होते आणि ते सुद्धा उद्धव गटात नेते म्हणून प्रस्थापित झालेले आपण पाहिलेले आहेत. आत्ताच्या घडीला जी दृश्य आपल्याला या स्क्रीनवर दिसत आहेत ती आपल्यासमोर परत एकदा येतील, कारण सुधाकर बडगुजर यांनी भारतीय जनता पार्टीच्या चर्चगेट इथल्या मुख्यालयामध्ये प्रवेश केलेला आहे. थोड्याच वेळात पक्षप्रवेशाचा मुख्य कार्यक्रम सुरू होईल आणि ती दृश्य सुद्धा वेगानं आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. दरम्यान सुधाकर बडगुजर यांनी या पक्षप्रवेशापूर्वी मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन केलं. नाशिकच्या पश्चिम मतदारसंघामध्ये सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेण्याच्या विरोधात यापूर्वीच भावना व्यक्त झालेल्या आहेत. तरीही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वानं सुधाकर बडगुजर यांना पक्षात प्रवेश दिलेला आहे आणि नाशिकच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नाराज कार्यकर्त्यांना, नेत्यांना बडगुजरांच्या सोबत काम करा असं सांगितलेलं आहे. सुधाकर बडगुजर मुंबईतल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश मुख्यालयात पोहोचले आहेत. त्यांचं पक्षामध्ये थोड्याच वेळात भगवा शेला घालून स्वागत केलं जाईल. आपण सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाच्या संदर्भातला तपशील घेणारच आहोत. दरम्यान इतरही काही बातम्या आहेत, तिकडेही वळू आणि ज्या क्षणी व्हिज्युअल्स म्हणजेच दृश्य येतील तेव्हा आपण पटकन या बातमीवर परत येऊया. दरम्यान व्हिज्युअल आलेली आहेत आणि आपण आता भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या मुख्यालयातल्या सभागृहाच्या आतमध्ये काय चाललंय ते आपण पाहतो आहोत. किरण गोटूर आपल्या सोबत आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबतची चर्चा आपण त्यांच्या सोबत करणार आहोत. किरण, माझा आवाज येतोय आपल्याला? प्रसाद काथे बोलतोय. हो सर. किरण, नक्की काय घडतंय? कारण ज्या वेळेला आधी बावनकुळेंना विचारलं जातं, रवींद्र चव्हाणांना विचारलं जातं, तेव्हा ही सगळी मंडळी कानावर हात ठेवत असतात. आता सुधाकर बडगुजर हे पक्ष कार्यालयामध्ये पोहोचून पक्षात पोहोचतात सुद्धा. नक्की कोण कोणाला फसवत असतं, कोण कोणाला समजावत असतं? तर खरं तर पहिल्यापासूनच या सगळ्या प्रवेशासंदर्भात नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत. ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर बडगुजर हे भाजपमध्ये जातील अशा पद्धतीची चर्चा चालू झाल्यानंतर स्थानिक भाजपच्या आमदार आणि काही पदाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रवेशाला विरोध केला आणि त्याच नंतर बावनकुळे नाशिक दौऱ्यावरती होते. नाशिक दौऱ्यावरती असताना पक्षवाढीसाठी किंवा अन्य गोष्टींसाठी इतर पक्षातून लोक जर भाजपमध्ये आले तर त्याला विरोध का, अशा पद्धतीचे एक प्रश्न उपस्थित करत त्यांनी बडगुजरांच्या प्रवेशाचे संकेत दिलेले होते. पण आज जेव्हा हा संपूर्णपणे प्रवेश जो आहे तो मुंबईमध्ये पार पडतोय आणि त्याच वेळेस बावनकुळे यांनी या सगळ्या संदर्भात मला कल्पना नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे. या सगळ्या प्रतिक्रियेनंतर भाजपमध्ये विसंवाद आहे का किंवा कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष हे दोन नेत्यांमध्ये विसंवाद आहे का, अशा पद्धतीची चर्चा आता एकूणच रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. आज मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते भाजपकडनं केलं जात आहे. सुधाकर बडगुजर जे ठाकरे गटातले जे उपनेते होते त्यांच्यासोबत माजी मंत्री बबन आणि दोन माजी महापौरसह अनेक माजी नगरसेवक आज जे आहे ते भाजपमध्ये प्रवेश करतायत. एक मोठी किरण, आपल्याला मी मध्ये यासाठीच थांबवतो कारण ती दृश्यही येत आहेत. मुंबईमध्ये होणाऱ्या या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं पक्ष कार्यालयात काय आत्ताचा माहोल आहे तोही दिसतो आहे. पण मला याचं विश्लेषण तुमच्याकडून अपेक्षित आहे की बडगुजर येऊन नाशिक भाजपचं काय भलं होणार आहे? खरं तर नाशिकच्या पश्चिम भागामध्ये म्हणजे पश्चिम मतदारसंघात असलेल्या सिडको भागामध्ये एक मोठी ताकद सुधाकर बडगुजर यांची आहे. गेल्या अनेक टर्म ते नगरसेवक म्हणून निवडून येतात. त्यांचं संपूर्ण पॅनल
गेल्या काही वर्षांपासून निवडून येत असल्याचं आपण बघितलेलं आहे. आगामी कुंभमेळा आहे आणि कुंभमेळा आधी महापालिकाची निवडणुका हे पार पडणार आहेत आणि महापालिकेवरती सत्ता मिळवण्यासाठी भाजपचा हे संपूर्ण प्रयत्न आहे. भाजप या सगळ्या निमित्ताने ताकद वाढवण्याचा हे नाशिकमध्ये प्रयत्न करतोय, अशाही पद्धतीचं जे आहे विश्लेषकांचं म्हणणं आहे. किरण, मग माझा आपल्याला आणखीन एक प्रश्न आहे. ज्या सुधाकर बडगुजर यांना नाशिकच्या पश्चिम मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा निहाय बूथवर भारतीय जनता पक्षापेक्षा कमी मतं मिळतात, ते सुधाकर बडगुजर नाशिकच्या पश्चिम मतदारसंघामध्ये बळकट कसे आहेत भाजपपेक्षा? तर त्याच सगळ्या अनुषंगाने भाजपच्या स्थानिक लोकांनी विरोध केलेला होता. कारण आताच काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुका झालेल्या होत्या. त्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे ज्या विद्यमान आमदार आहेत सीमा हिरे यांनी खरं तर बडगुजरांचा पराभव केलेला होता आणि इतरही अनेक आरोप करत त्यांच्या या संपूर्ण पक्ष प्रवेशासाठी विरोध केला होता. पण वरिष्ठ नेत्यांच्या म्हणण्यानुसार बडगुजर हे जर भाजपमध्ये आले तर त्या परिसरामध्ये ताकद वाढेल आणि महापालिका निवडणुकीमध्ये फायदा होईल, अशा पद्धतीचं काही विश्लेषण असेल किंवा वरिष्ठ नेत्यांनी भूमिका मांडली आणि त्याच वरिष्ठ नेत्यांनी अनुकूल दाखवल्यानंतर आता हा संपूर्णपणे पक्षप्रवेश होतोय. आजही स्थानिक लेव्हलला बडगुजर यांना विरोध कायम आहे आणि ते विरोध हळूहळू मावळेल असं अंदाज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळे या सगळ्या पक्षप्रवेशानंतर स्थानिक पातळीवरती काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्वाचं असेल. किरण, या विश्लेषणाच्यासाठी तुमचे धन्यवाद, आभार. आपण आता पुढच्या आमच्या प्रतिनिधीकडे वळतोय. मुंबईमधून आपल्यासोबत मनोज दयाळकर जोडले जात आहेत. मनोज दयाळकर, नमस्कार आणि आपलं स्वागत. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल? मी प्रसाद काथे बोलतोय. तुम्ही आत्ता भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश मुख्यालयामध्ये आहात. तुम्हाला बडगुजरांच्या शिवाय कोण कोण दिसतंय तिथे गर्दीमध्ये आणि कुठले असे नेते आहेत की जे आज बडगुजरांच्या शिवाय सोबत प्रवेश करतायत भाजपामध्ये? नक्कीच तसाच या ठिकाणी आज आपण त्याचा बडगुजर याचा पक्षप्रवेश होत आहे. मनोज आपल्या आजूबाजूला प्रचंड गोंगाट आहे, त्यामुळे आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. मी परत एकदा आपल्यापर्यंत संपर्क स्थापित करण्याचा नीट प्रयत्न करतो. दरम्यान आत्ताच्या घडीला बडगुजर यांच्या नाराजीची खरी कारणं काय आहेत ती आपल्याला स्क्रीनवर दुसऱ्या बाजूला दिसत आहेत. बडगुजरांचा परिचय आपल्याला गेले अनेक वर्ष नगरसेवक म्हणून आहे. नाशिकमध्ये बडगुजर यांना नाशिक महानगरपालिकेतल्या विविध पदांवर काम करताना लोकांनी पाहिलेलं आहे. ते विरोधी पक्षनेता होते, सभागृह नेता होते, गटनेता सुद्धा होते. ही सगळी जबाबदारी ते भारतीय जनता पार्टीत नसताना त्यांना मिळालेली होती. पक्षामध्ये 2024ला त्यांना आमदारकीची उमेदवारी सुद्धा दिली, म्हणजे ती उद्धव गटामध्ये. ठाकरेंनी त्यांना आमदारकी निवडणुकीसाठी लढायला संधी दिली, ते तिथं हरले, त्यानंतर निराश झाले. सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर मारहाण प्रकरणी मकोका दाखल झाला आणि इथूनच बडगुजर यांनी पर्याय शोधायला सुरुवात केली. राजकारणातले पर्याय शोधत असताना बडगुजर सलीम कुत्तासोबत नाचताना दिसले. सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोटातला आरोपी आहे. कुख्यात व्यक्तीच्या सोबत इतके घनिष्ठ संबंध बडगुजरांचे कसे, हा वाद त्यावेळेला नाशिकमध्ये रंगला होता. आत्ताच्या घडीला बडगुजर यांनी उद्धव गटामध्ये वेगळी भूमिका घेतली आणि त्यानंतर त्यांना उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकललं. ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्याच्या नंतर बडगुजरांनी पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला असता भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ शकतो आपण, याची चाचपणी सुद्धा त्यांनी करून पाहिली. दरम्यान बडगुजर आता भाजपात येणार असतील तर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून राजकारण करावं लागेल, हे जेव्हा भाजपाच्या पश्चिम विभागातल्या नेत्यांना कळलं तेव्हा ते अस्वस्थ झाले. बडगुजर यांच्या विरोधामध्ये थेट पत्रकार परिषद घेत भूमिका घेण्यात आली आणि हे एक प्रकारे नाशिक भाजपानं पक्ष नेतृत्वाविरोधात केलेलं बंड होतं. पण हे बंड सध्या तरी शमवण्यात आले, किंबहुना ते दडपण्यात आलेलं आहे. नाशिक भाजपामध्ये नाराजी धुमसतीये. तुर्तास नेत्यांना गप्प बसा असे आदेश देण्यात आलेले आहेत.
सुधाकर बडगुजर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन केलेले. नाशिकमधून निघून हजारो कार्यकर्त्यांच्या सह बडगुजर मुंबईत पोहोचले आहेत. मुंबईत पक्ष कार्यकर्त्यांच्या सोबतीनं आता ते नवीन भूमिका स्वीकारणार आहेत. राजकीयदृष्ट्या त्यांचा हा प्रवास ठाकरेंकडून फडणवीसांपर्यंत होतो आहे. विशेष म्हणजे नाशिकचं राजकारण भारतीय जनता पार्टी पुरतं जे नियंत्रित करतात ते गिरीश महाजन या पक्षप्रवेशाच्या वेळेला उपस्थित असतील. रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन हे दोघं जण मिळून सुधाकर बडगुजर यांना पक्षामध्ये सामावून घेतील.